एक डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे कुरकुरीत होतात. 2 दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. 3 तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते. 4 भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे. 5 भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो. 6 दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते. 7 दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावावे. 8 कारले चिरून लिंबू, मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी, यामुळे भाजी कडू होत नाही. 9 तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात. 10 साखर मुग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे. 11 चुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल, यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. 12 कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान होईल. 13 भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. 14 कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल. 15 पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. 16 हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, हलव्याची चव दुप्पट होईल. 17 परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2 ते 3 मिनिटे उकळा. त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल. आता ते काप कॉर्नफ्लोअर मध्ये मिक्स करा आणि झिप-लॉक बॅग किंवा एअर टाइट कंटेनर मध्ये बंद करून फ्रीजर मध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. 18 प्लेन मेयोनीज मध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो, चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा. 19 लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यात पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे. 20 जर ग्रेव्ही मध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजर मध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. 21 जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका, त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता, यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल. 22 झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळवून त्यात 4 ते 5 लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. 23 कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल. 24 ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला, यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल. 25 मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा, यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. 26 झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. 27 अंड्यांशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा.
28 भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या. यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच, शिवाय आरोग्यदायी होतील. 29 चपाती होईल मऊ. चपाती हा आपल्या भारतीय आहाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चपाती ही बहुधा अशी गोष्ट आहे जी जवळपास प्रत्येक घरात बनवली जाते. चपातीचे महत्त्व यावरून कळू शकते की आई जेव्हा आपल्या मुलीला स्वयंपाक करायला शिकवते तेव्हा ती प्रथम तिला चपाती कशी बनवायची हे शिकवते. चपाती बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास चपाती मऊ आणि खाण्यास देखील उत्तम लागते. चपाती बनवताना पिठाचे 3 भाग पाणी आणि 1 भाग कोमट दूध घालून मळून घ्या. यानंतर त्यात थोडे तेल टाका आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर चपात्या बनवायला सुरुवात करा. 30 मसुराच्या डाळीची चव होईल दुप्पट. तुम्ही अनेक पाककला शोमध्ये पाहिले आणि ऐकले असेल की जेव्हा एखादी गोष्ट कोरडी भाजली जाते तेव्हा ती नैसर्गिक चव वाढवते, ज्यामुळे त्याची चव अनेक पटींनी वाढते. हेच मसुरालाही लागू होते. जर डाळीला चव येत नसेल तर डाळ बनवण्याआधी डाळ कढईत कोरडी भाजून घ्या आणि नंतर उकळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मसूर, लसूण, मिरच्या आणि कांदे थोडे तुपात किंवा तेलात तळून नंतर उकळू शकता. 31 चटणी होईल मसालेदार. भारतीय जेवण चटणीशिवाय अपूर्ण आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. समस्यांपासून खिचडीपर्यंत आणि कबाबापासून बिर्याणीपर्यंत बहुतेक पदार्थांची चव द्विगुणित होते. पण तुमच्या चटणीलाच पुरेशी चव नसते तेव्हा काय करावे? धणे पुदिन्याची चटणी बनवताना कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण आणि टोमॅटो सोबत थोडी बेसन शेव किंवा भुजिया बारीक करून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाका. अशा प्रकारे चविष्ट चटणी तयार होते. 32 गरम मसाला घरीच बनवा. गरम मसाला हा भारतीय खाद्यपदार्थाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अर्धा चमचा गरम मसाला कोणत्याही भाज्या किंवा डिशमध्ये चव वाढवू शकतो. पण तुमचा गरम मसाला अगदी उच्च दर्जाचा असेल तरच हे शक्य आहे. बाजारातून विकत घेतलेल्या गरम मसाल्याची ती चव तुम्हाला कधीच मिळणार नाही. गरम मसाला स्वतः बनवल्यास उत्तम. सर्व मसाले कोरड्या तव्यावर भाजून घ्या, यामुळे त्यांचे नैसर्गिक तेल निघून जाईल. यानंतर त्यांना पूर्णपणे थंड करा आणि बारीक करा. मसाला बारीक करा, पण जास्त प्रमाणात मसाला बारीक करू नये. 33 बाजारासारखे चविष्ट तंदुरी खाद्यपदार्थ. प्रत्येकाला नॉनव्हेज तंदुरी खायला आवडते, मग ते कबाब असो किंवा टिक्का किंवा साधी तंदुरी रोटी. पण बहुतेक लोकांची तक्रार असते की घराबाहेर सारखे तंदुरी पदार्थ बनवता येत नाही कारण त्याची चव चांगली नसते. आमचा असा विश्वास आहे की तंदूरवर शिजवलेल्या अन्नाबद्दल काहीतरी वेगळे आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्या तंदुरी पदार्थांना तितकीशी चव येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कोणताही तंदुरी डिश बनवण्यापूर्वी रात्रभर किंवा किमान 6 तास मॅरिनेट करा. याशिवाय कोळसा आणि लवंगाचा स्मोकी चव देण्यासाठी धुवा. गॅसवर शिजत असतानाही आधी गॅस कमी ठेवा आणि शेवटपर्यंत गॅस वाढवा म्हणजे त्यावर छान कवच येईल. 34 तळलेल्या अन्नाबाबत महत्त्वाचे तथ्य. जर तुमची ही अनेकदा तक्रार असेल की जेव्हा तुम्ही डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून काही शिजवता तेव्हा ते तितकेसे कुरकुरीत होत नाही, तर ही गुप्त तज्ञ टीप तुमच्यासाठी आहे. फ्रेंच फ्राईज, कटलेट किंवा समोसे असो, तळण्यापूर्वी किमान अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही त्यांना 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये देखील ठेवू शकता. असे केल्याने तुमचे तळलेले अन्न अधिक कुरकुरीत होईलच आणि जास्त काळ कुरकुरीतही राहील. 35 किचनमध्ये झुरळ आणि कीटक होऊ नयेत म्हणून ओटा आणि शेगडी कोरडी ठेवा. 36 भांड्याखाली ताटल्या ठेवा जेणेकरून तेलाचे डाग ओट्यावर पडू नयेत. 37 किचनमधील कचऱ्याचा डबा झाकून ठेवा आणि नियमितपणे रिकामा करा. 38 किचनमध्ये वास येऊ नये म्हणून लादी आणि टाइल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका. 39 भाजीपाला चिरण्याआधीच धुवून घ्या. चिरल्यानंतर धुतल्यास पाण्याबरोबर भाज्यांमधील महत्त्वाचे पोषक घटक निघून जातात. 40 काही भाज्या उदाहरण मशरूम धुण्याऐवजी स्वच्छ पुसून घेणे चांगले. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.